साताऱ्यातल्या पाचगणीमध्ये पावसाळी पर्यटनाला आता चांगलाच बहर आलाय। रिमझिम पाऊस सुरू आहे, दाट धुकं आहे, हिरवाईनं नटलेले डोंगर आहेत, उंचावरनं कोसळणारे धबधबे आणि आल्हाददायक वातावरण अनुभवण्यासाठी राज्यभरातनं पर्यटक पाचगणीकडे मोठी गर्दी करतायत। आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी याचा आढावा घेतलाय, पाहूया। महाराष्ट्राचा मिनी काश्मीर म्हणून ओळखला जाणारा महाबळेश्वर पाचगणीचं सौंदर्य सध्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फुललेलं आहे। परिसरामध्ये पडणाऱ्या 2 ते 3 दिवसाच्या पावसानंतर आपण या परिसरातील दृश्य पाहू शकतो। माझ्या पाठीमागे आहे धोम धरणाचं विहंगमय दृश्य। सध्या महाबळेश्वर पाचगणी परिसरामध्ये सुरू असणाऱ्या या मुसळधार पावसानंतर धोम धरण पूर्णतः 100% भरला असल्याचे या ठिकाणी चित्र आपल्याला पाहावयास मिळते। एकंदरीतच महाबळेश्वर पाचगणी परिसरातील पर्वतरांगा या हिरवाईने नटलेल्या आहेत। पांढरशुभ्र धुकं आणि त्याचबरोबर नटलेला हा निसर्ग पाहण्यासाठी पर्यटक सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागलेले आहेत। एकंदरीतच सलग 5 दिवस पाऊस असल्याचा अंदाज हवामान खात्यातून वर्तवण्यात येत आहे। सलग 5 दिवस पाऊस असल्यामुळे ह्या पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात महाबळेश्वर पाचगणीमध्ये येऊ लागलेले आहेत। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।